गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. मी मागे तुम्हाला म्हटलं नव्हतं का की घराचं काम म्हटलं की अनेक अडथळे घराच्या कामामध्ये येत असतात. आज पुन्हा पेंटर मला म्हटले होते बघा की काम चालू करतो, पण आजच्या दिवशी आले नाही ते. ठीक आहे, त्यांना फोन केला मी की मला होळीनंतर कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही या लवकरात लवकर पेंट करून द्या. तर ते म्हटले आमचं दुसरीकडे अर्जंट काम चालू आहे, तिथलं काम मला पूर्ण करावं लागेल. पण त्यांना म्हटलं माझ्याकडे पण 8-10 दिवसच बाकी. तर मग ते म्हटले की चला आज रात्रीपासून पुन्हा मी फर्निचर पॅकला सुरुवात करतो. मग दिवस ते पुढे ढकलत असतात, कारण की त्यांचे 4 जागेवरती कामं चालू असतात. म्हणजे पेंटर्स नाही तर प्रत्येकजण. मागे म्हटलं तुम्हाला कारपेंटर आहे, त्यांना शटरिंगवाले असतील, ते पण अशा पद्धतीनेच काम करतात. एका जागेवरती कधी पूर्ण काम करत नाही. 4 ठिकाणी त्यांनी कामं पकडलेली असतात आणि आपल्याला लटकून ठेवतात ते. मग आपलं पण तसंच झालेलं आहे. पेंटचं जे काम करायचं होतं ना आपल्याला, आता ते पुन्हा पेंडिंग. म्हणजे 4 दिवस झालेले आपलं फर्निचर कंप्लीट व्हायला. आता 4 दिवसापासून कोणतंही काम आपलं होत नाही आहे, हे चालूच राहणार. पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही आज रात्री या, फर्निचर पॅक करा. पेपर पण आणून दिले त्यांना, ॲब्रो टेप पण आणून दिलेला आहे. मग बघूया काय करतात आता ते म्हणे की आम्ही नाईट करतो आता इथून पुढे. म्हटलं पण लवकरात लवकर काम फायनल करून द्या मला. बघूया काय होतं आहे. मग तर ठीक आहे, थांबून पण काही करू शकत नाही. मग मी आलो, थोडंसं साफसफाई केली घराची. साफसफाई केल्यानंतर थोडंसं पाणी वगैरे मारलं फ्रंट साईडला. पाणी वगैरे मारलं समोर, घराच्या समोर मस्त वाटतं. क्लिनिंगचा कपडा चॉईस करायचा आहे, तर त्यांच्याकडून मग ते कॅटलॉग आहेत ते घरी येऊन जातो. मग आज दिवसभर बघतो कोणता कवर लावायचा कुशनसाठी, किंवा आपल्याला जी गादी बनवायची त्याच्यासाठी कोणता कवर लावायचा, त्याचं सिलेक्शन मी आजच्या दिवशी करून टाकतो. मग आता इथे थांबून पण काय करणार, मी तर जी साफसफाई करायची घराची ती करून टाकलेली. आता मग इथे थांबून फायदा नाही, थोड्या वेळ थांबतो. आज पण मार्केट एवढं काही खात चालत नाही आहे. निफ्टी 50 इंडेक्स सकाळच्या वेळेला फ्लॅटच होता, काही मोठा गॅप अप पण नाही आणि गॅप डाऊन पण नाही. सिल्वर थोडंसं प्लसमध्ये होतं फक्त. आय टीमध्ये पुन्हा विकनेस. कालच्या दिवशी म्हटलं होतं ना मी तुम्हाला की बघा एक टेम्पररी बाउन्स असू शकतो. सकाळच्या वेळेला आय टी इंडेक्स मायनसमध्ये होता जेव्हा मी 9:30 वाजता बघितलं तेव्हा. आता काय होतं, दुपारनंतर रिकव्हरी येते त्याच्यामध्ये की माहीत नाही. काल इन्फोसिसमध्ये एक न्यूज होती, त्याचा इम्पॅक्ट पण पडलेला असावा असं मला वाटतं. टेम्पररी एक बाउन्स असावा. काही वेळेला इथेच कॉन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतं, किंवा एक रिकव्हरी पण त्याच्यामध्ये येऊ शकते. बघा कोणताही स्टॉक असू द्या, इंडेक्स असू द्या, जेव्हा त्याच्यामध्ये शार्प सेलिंग होत असते किंवा शार्प बाईंग येत असते ना, काही कालावधीसाठी तो कॉन्सोलिडेशनमध्ये जातच असतो. मागे शरद भाऊंनी 2 रोपे दिली होती बघा फुलांची, ते मस्त आलेली, त्यांना फुल पण आलेले. मी जेव्हा आणलं होतं इथे रोप लावलं होतं, अशी कळी होती त्याला. आता हे छान फुलं आलेलं आहे त्याला बघा. इकडे पण आलेलं आहे ह्या झाडाला. आणि कुंद्याची पण फुलं आलेली आहे. कुंद्याचं झाड आहे, त्याला पण मस्त फुलं आली. वाढत नाही, पण मागे बकऱ्यांनी खाल्लं ना तेव्हापासून हे वाढतच नाही आहे. हे पारिजातकाचं झाड पण मस्त आलं आहे, आता हिरवगार झालं आहे. याला थोडं खालच्या बाजूने कटिंग करतो म्हणजे वरती येईल चांगला. साईडने जाळी पण लावलेली, कारण की गाई वगैरे येतात ना संध्याकाळी, खाऊन टाकतात. तर आजच्या दिवशी पण घराचं कोणतंही काम चालू नाही, पण मला घरी येण्यासाठी वेळ झाला. आता जवळजवळ 3:15 वाजलेले. आत्ताच मी जेवण पण केलेलं आहे, कारण की सार्थकचा पेपर सुटला, त्याला 2:30 वाजता घेण्यासाठी गेलो कॉलेजला. त्याला घेऊन आलो, 3 वाजले. मग जेवण केलं, मग आता मी मार्केटला बघतो आहे. बघा 3:22 झालेली आहे. इथे 3:22. आणि मग मी मार्केटला बघतो आहे, तर इथे मार्केट अप दिसत आहे. निफ्टी अप दिसते, निफ्टी बँक अप आहे, मिड कॅप स्मॉल कॅप यांच्यामध्ये तेजी आहे. आणि निफ्टी आय टीला पुन्हा लागला ब्रेक. हे बघा 1.25% इंडेक्स आजच्या दिवशी पण खाली आहे. पी एस यू बँक आज पण तेजीमध्ये. ऑटो, FMCG यांच्यामध्ये छान तेजी बनलेली आहे. डिफेन्स इंडेक्स पण थोडा वरती आहे. पण आय टी बघा, आय टीमध्ये आपल्याला पुन्हा सेलिंग दिसते बघा आज. म्हणजे कालच्या दिवशी दिसली तेजी आपल्याला, पण आजच्या दिवशी पुन्हा आय टी सेक्टर खालीच दिसत आहे. सिल्वर ETF पण वरती आहे आज. सिल्वर बीज 2.25% वरती आहे. PSU बँक बीज आज पण वरती बघा. टाटा स्टीलमध्ये पण छान तेजी बनलेली, 2.25% स्टॉकवरती आहे. इकडे IPO दिसत आहे अपकमिंग. हे सर्व SME IPO आहे. आता इथे सर्व SME आहे. एक आहे फ्रॅक्टल ॲनालिटिक्स
रॅक्टल ॲनालिटिक्स ही जी कंपनी आहे, हा मेन बोर्ड आय पी आहे फक्त, नाही तर बाकीचे हे सर्व SME आय पी आहे. तर उद्या शिवजयंती आहे, तर शरद पवारांनी पण आजच झेंडा लावलेला आहे बघा वरती. त्यांच्या टेरेसवरती गेलेले आहे आणि तिथं मोठा झेंडा लावला आहे त्यांनी. येवल्यामध्ये पण शिवजयंतीची मोठी मिरवणूक होत असते आणि जेव्हापासून शिवसृष्टी तयार करण्यात आलेली आहे तिथे पण कार्यक्रम होत असतो. म्हणजे मोठा कार्यक्रम होत असतो, तो छोटा नाही, मोठा कार्यक्रम होत असतो तिथं. आणि रात्रीच्या वेळेला तिथे फटाके पण उडवले जातात शिवसृष्टीमध्ये. तर खूप छान प्रोग्राम तिथे पण होत असतात. रात्रीच्या वेळेला होतात ते प्रोग्राम. एखाद्या वेळेला उद्या पण असू शकतो. तयारी तर चाललेली आहे. मी जेव्हा आपल्या घराकडे येत होतो ना, तेव्हा मला दिसलं तिथं तयारी चालू होती कार्यक्रमाची. बघूया मग काय कार्यक्रम असतो उद्याच्या दिवशी, ते आता उद्या समजेल. तर रात्रीचे 8 वाजता आहे आणि मी घरी पोहोचलेलो आहे. आपल्या नवीन घराकडे मी लाईट वगैरे लावून पण आलेलो आहे. पेंटर म्हटले होते आम्ही 5-10 मिनटामध्ये येतो, पण आले नाही शेवटी. संध्याकाळच्या वेळेला मला भेटले ते, की 5-10 मिनटामध्ये येऊन आम्ही पेपर वगैरे लावतो फर्निचरला. त्यांची वाट बघितली मी 7:30 वाजेपर्यंत, पण ते काही आले नाही. काही आणि करता काही वेगळं. कुशनसाठी जो कलर आपल्याला सिलेक्ट करायचा ना, तर त्याचे कॅटलॉग पण मी घरी आणलेले, समोरच ठेवलेले माझ्या. आता जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ते बघण्याचा प्रयत्न करेल. आता वेळ पण नाही, कारण की थोडंसं फ्रेश होतो, जेवण वगैरे करतो. मला लगेच क्लास पण घ्यायचा आहे, त्यामुळे माझ्याजवळ वेळ पण नसणार आहे. मी आता फ्रेश होतो आणि नंतर मग मला क्लासला पण बसायचं जेवण वगैरे करून. आजच्या दिवसासाठी मी व्लॉगला इथेच थांबवतो आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद.